Co-powered by Techno. अजित पवार यांची जाहीर सभा चिपळूणमध्ये आहे आणि सभेची तयारी देखील युद्धपातळीवर सुरू झाली। बॅनरबाजी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। मात्र विशेष बॅनर लक्षवेधी ठरतोय तो या ठिकाणी लावलेला शरद पवार यांच्या स्वागताचा बॅनर। आज सभा आहे अजित पवारांची, या ठिकाणी स्वागताचे बॅनर आहेत। हे अजित पवार गटाकडून राष्ट्रवादीकडून लावलेला पाहायला मिळतात आणि त्याच्या बाजूला अशा मोठ्या प्रमाणात शरद पवार यांचा स्वागताचा बॅनर जो आहे हा विशेष लक्षवेधी ठरतोय। चिपळूणमध्ये राष्ट्रवादीच्या फुटीनंतर या दोन्ही नेत्यांच्या सभांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आज अजितदादांची सभा आहे तर सोमवारी शरदचंद्र पवार यांची सभा चिपळूणमध्ये आहे। आपल्या पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी या सभांचं आयोजन करण्यात आलं आहे। यामुळे वातावरण निर्मिती ही विविध प्रकारे चिपळूणमध्ये पाहायला मिळते। यामुळे आज सभा जरी अजित पवारांची असली तरी देखील जिथं जिथं बॅनर सभेचे लागलेले आहेत त्याच ठिकाणी या शरद पवार यांचे बॅनर मोठ्या प्रमाणात झळका दिसत आहेत। हा बहादूर शाह नाक्यामधला बॅनर आहे, हा विशेष लक्षवेधी ठरलेला आहे कारण सर्वात मोठा बॅनर जो आहे चिपळूणमधला स्वागताचा बॅनर आहे, शरद पवारांच्या स्वागताचा बॅनर आहे। हा विशेष लक्षवेधी ठरतोय। बहादूर शाह नाक्यामध्ये हा बॅनर झळकत आहे आणि सगळ्यांचं लक्ष वेधून घेताना दिसतोय। प्रचारासाठी समित गजदेसह कृष्णकांत सळगावकर, TV9 मराठी, चिपळूण, रत्नागिरी। Co-powered by Techno. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।